श्री सूतजी म्हणाले, प्रदोषभूत त्रयोदशीला उपवास ठेवून सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रतांमध्ये हिरव्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. धूप, बेल, पाने इत्यादींनी भगवान शिवाची पूजा करावी. भूत प्रदोष व्रत कथेनुसार एका माणसाचे नवीन लग्न झाले. लग्नाच्या 2 दिवसानंतर त्याची पत्नी आपल्या मायदेशी गेली. काही दिवसांनी तो माणूस आपल्या बायकोला परत आणण्यासाठी निघाला. बुधवारी जेव्हा तो आपल्या पत्नीसह परत येऊ लागला तेव्हा सासरच्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला की बुधवार हा वार निरोप घेण्यासाठी शुभ नाही, पण तो सहमत झाला नाही आणि तो आपल्या पत्नीबरोबर निघून गेला. शहराबाहेर पोचल्यावर पत्नीला तहान लागली. तो माणूस लोटा घेऊन पाण्याच्या शोधात गेला. बायको झाडाखाली बसली होती. थोड्या वेळाने तो माणूस पाणी घेऊन परतला. तेव्हा त्याने पाहिले की त्याची बायको एखाद्याशी हसत हसत गप्पा मारत होती आणि त्याच्या भांड्यातून पाणी घेत आहे. त्याला राग आला. जेव्हा तो जवळ आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटण्याला मर्यादा नव्हती, कारण त्या माणसाचा चेहरा अगदी त्याच्या सारखाच होता. पत्नीही गोंधळली. त्या दोघांनी भांडणे सुरू केली. गर्दी जमली. सैनिक आले. सारखे दिसणारे पुरुष पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी त्या बाईला विचारले, तुझा नवरा कोण आहे? ती गोंधळली. मग त्या माणसाने भगवान शंकरांना प्रार्थना करण्यास सुरुवात केली. हे भगवान, आमचे रक्षण करा. मी एक मोठी चूक केली की मी माझ्या सासूचे म्हणणे ऐकले नाही आणि बुधवारी पत्नीला विदा करून घेऊन आलो. भविष्यात मी असे कधीच करणार नाही. त्याची प्रार्थना पूर्ण होताच तो दुसरा माणूस गायब झाला. पती पत्नी सुखरूप घरी पोचले. त्या दिवसापासून पती पत्नीने नियमानुसार भूत त्रयोदशीला प्रदोष उपोषण करण्यास सुरुवात केली. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भूत त्रयोदशी व्रत ठेवावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.